DRG Kids. गोष्ट जादुई पोपट. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. करमपूर नावाच्या एका गावात एक अतिशय आळशी आणि कामचोर माणूस गोलूराम राहायचा. तो दिवसभर पलंगावर पडून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बघून विचार करत राहायचा की लोक एवढी मेहनत का करतात, सकाळी लवकर उठून कामावर का जातात. जेव्हा पलंगावर पडल्या पडल्या अख्खं आयुष्य चहा पिण्यात आणि समोसे खाण्यात घालवू शकतात. गोलूरामचे आई वडील सुद्धा त्याच्या वागण्याला कंटाळले होते, कारण तो फक्त आई वडिलांकडून पैसे घ्यायचा आणि खर्च करायचा. कामामध्ये त्याचं मुळीच मन नाही लागायचं. एक दिवस गोलूराम छगन मिठाईवाल्याच्या दुकानाबाहेर पलंगावर पडून चहा पित होता. हे घ्या गोलूराम भाऊ, तुमचा गरमागरम चहा आणि समोसे. अरे वा, आणलीस? लाल चटणी लावली आहे ना काय? गोलू भाऊ, मी चटणी तर टाकलीये, पण मी काय म्हणत होतो, 3 महिने झाले आहेत, माझं कर्ज कधी फेडणार आहात? हा, किती दिवसांपासून म्हणताय आज देतो उद्या देतो. अरे काळजी करू नकोस, तुला तुझे पैसे मिळून जातील. आता जा आणि 2 गरमागरम कचोऱ्या पण घेऊन ये. हा, जा आता. गोलू भाऊ, कचोरी तर मी आणतो, पण 2 दिवसामध्ये तुम्ही जर माझं कर्ज नाही फेडलं तर समजून जा, समोसे आणि चहा नाही मिळणार. हो हो, ठीक आहे, कळलं. गोलू हलवाईची कचोरी आणि समोसे खात असतो की त्याच वेळी एक पक्ष्यांचा व्यापारी तिथून जात असतो. त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर पक्षी असतात. पक्षी घ्या पक्षी घ्या पक्षी. गोलूची नजर त्याच्यावर पडते, पण तो पुन्हा खायला लागतो. तेवढ्यात व्यापाराजवळ एक ग्राहक येतो आणि एक सुंदर पोपट पाहतो आणि व्यापाराला त्याची किंमत विचारतो. भाऊ, हा पोपट कसा दिलात? भाऊसाहेब, हा पोपट थोडा महाग आहे. या पोपटाची खूबी ही आहे की हा भविष्य सांगतो, म्हणून याची किंमत आहे फक्त 150 रुपये. 150 रुपये घेणार का? तो माणूस एवढं ऐकून त्याला विचारतो, अरे भाऊ, खरंच तुम्ही माझ्याशी खोटं तर नाही बोलत ना? अरे भाऊसाहेब, तुम्ही प्रयत्न तर करून बघा, आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर दर 20 दिवसांनी या गावातून मी येत जात असतो. पोपट देऊन माझ्याकडून दुप्पट पैसे परत घेऊन जा. बघून घ्या भाऊसाहेब, अशी संधी नशिबानेच मिळते. तो माणूस लगेच पैसे काढतो आणि त्या व्यापाराला देऊन पोपट विकत घेतो. या सगळ्या गोष्टी गोलू ऐकत असतो. तो व्यापाराकडे जातो आणि त्याला विचारतो, अहो व्यापारी, तुझ्याकडे असा अजून एक पोपट आहे का? असा तर एकच होता, पण त्यापेक्षाही वरचा एक असा पोपट आहे ज्याच्याकडे जे पण मागाल ते बसल्या बसल्या पूर्ण होऊन जातं. पण असं आहे की त्याची किंमत थोडी जास्त आहे. किती किंमत आहे त्याची? पूर्ण 501 रुपयांपेक्षा 1 पैसाही कमी नाही. गोलू विचार करतो की एवढे पैसे तर मी ह्या पोपटाकडून सहज कमावू शकतो. गोलू त्याला म्हणतो, माझ्याकडे 500 रुपये तर नाहीयेत, पण जर का तू थोडी वाट पाहिली तर मी माझ्या आई बाबांकडून घेऊन तुला देतो. जास्त वेळ नाहीये माझ्याकडे, लवकर ये. ठीक आहे? बरं ठीक आहे, तू जाऊ नकोस, मी आत्ताच आलो. गोलू घरी पोहोचतो आणि आपल्या आई वडिलांना म्हणतो की त्याला 501 रुपये हवे आहेत. काय? 501 रुपये? एवढ्या पैशांचं काय करणार आहेस? बस तुम्ही असं समजा की माझ्या भविष्यातील यशाचं चिन्ह आहे आणि मी लवकरच तुम्हाला ते परत देईन. त्याचे बाबा त्याला पैसे देतात. गोलू व्यापाऱ्याकडे जातो. हे घे पूर्ण 501 रुपये आणि दे मला तो पोपट. व्यापारी गोलूला तो पोपट देतो आणि म्हणतो, हा पोपट तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण लक्षात ठेवायचं, जेव्हा पण पोपट हाक मारेल तेव्हा त्याला खायला द्या. हा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. ठीक आहे. बरं, मी निघतो.
गोलू पटकन पोपटाला घेऊन त्याच्या खोलीत जातो आणि थोडा वेळ विचार करतो आणि पोपटाला म्हणतो, हे पोपटजी, मला इतके पैसे हवेत की मी छगनचं कर्ज फेडू शकेन. गोलू आपल्या खिशात हात घालतो तर पैसे निघतात. पोपट गोलू जवळ खायला मागतो. गोलूला समजतं की जसं व्यापाऱ्याने सांगितलं होतं की पोपटाला खायला द्यायचं, तर तो त्याला खायला देतो. गोलू पटकन जाऊन छगनला पैसे देऊन येतो आणि त्याचं कर्ज फेडून टाकतो. मग गोलू त्याच्या आई वडिलांकडून घेतलेले 501 रुपये पोपटाकडे मागतो. अहो पोपटलाल, मला लवकर 501 रुपये प्रदान करा. जसं गोलू असं म्हणतो, त्याच्या खिशातून 501 रुपये निघतात आणि तो जाऊन त्याच्या वडिलांना तर देऊन येतो. पोपट खायला मागतो आणि गोलू त्याला देऊन टाकतो. मग गोलू विचार करतो की मी खूप सारं मिष्टान्न स्वादिष्ट जेवण आणून ठेवतो आणि बसल्या बसल्या खात राहतो. किती मजा येईल. गोलू पोपटाला म्हणतो, अहो पोपटलाल, मला इतके पैसे देऊन द्या की मी खूप सगळं खाण्याचं सामान आणू शकेन. गोलूच्या खिशात अजून पैसे येतात. तो किराण्याच्या दुकानात जातो आणि खूप सामान खरेदी करतो. ए गोलू, एवढं सामानाचं काय करशील हा? तुम्ही काळजी नका करू, फक्त हे सगळं सामान द्या. ठीक आहे भाऊ, हे घ्या. गोलू छगनच्या दुकानावर जातो आणि बऱ्याचशा कचोऱ्या, मिठाई आणि समोसेही घेतो. काही दिवस गोलू बस असंच करत राहतो आणि काहीही काम करत नाही. तो फक्त खातो आणि झोपतो आणि आळशी होतो. मग एके दिवशी सगळं सामान संपून जातं आणि गोलू पुन्हा पोपटाला म्हणतो, अहो पोपटलाल, मला अजून पैसे द्या, म्हणजे मी अजून खाणं विकत घेऊ शकेन. पोपट दरवेळेप्रमाणे त्याला पैसे देतो आणि गोलू उठून पटकन छगनच्या दुकानावर जातो आणि तिथेच जेवता जेवता झोपून जातो. पोपट खाणं मागतच राहतो, पण त्याला खायला न मिळाल्यामुळे त्याची शक्ती संपून जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा गोलू तिथे जातो, तेव्हा पोपटाला म्हणतो की त्याला आणखी पैसे द्यावेत. अहो पोपटलाल, मला अजून थोडे पैसे द्या. पोपट काहीही बोलत नाही. गोलू पुन्हा म्हणतो, अहो पोपटलाल, मला अजून थोडे पैसे द्या ना. त्याची शक्ती आता संपली होती. गोलूला समजतं की त्याने पोपटाला न खायला दिल्यामुळे त्याची शक्ती संपली आहे. गोलू थोडा वेळ उदास होतो. मग त्याला आठवतं की व्यापाऱ्याने सांगितलं होतं की तो 20 दिवसानंतर पुन्हा या गावातून जाणार आहे. तो विचार करतो की तो व्यापाऱ्याला हा पोपट देऊन नवीन पोपट विकत घेईल. तो वाट पाहत राहतो की व्यापारी ज्या दिवशी या गावातून जाईल त्या दिवशी तो त्याच्याकडून पुन्हा नवीन पोपट घेईल. एके दिवशी व्यापारी पुन्हा त्या गावातून जात असतो. पक्षी घ्या, पक्षी घ्या. व्यापाराचा आवाज गोलूच्या कानावर पडतो आणि गोलू व्यापाराकडे जातो आणि म्हणतो, अरे व्यापारी, तू जो पोपट मला विकला होता ना, त्याची शक्ती आता संपून गेली आहे. आता तो माझी कोणती इच्छा पूर्ण नाही करत. तू मला त्याच्या बदल्यात एक दुसरं पोपट देऊन दे, नाहीतर ह्याला नीट करून दे. व्यापारी गोलूला म्हणतो, माझ्याकडे असा दुसरा कोणताही पोपट नाहीये. त्या पोपटात तुझ्या नशिबाची ताकद होती, जी प्रत्येक पोपटात असते, पण नशिबाची ताकद जास्त वेळ त्याच्याचकडे टिकते जो मेहनत करतो. तुझ्या आळसामुळे ती शक्ती संपून गेली आहे. गोलूला समजतं की त्याच्याच आळशीपणामुळे त्याने पोपटाला खाऊ नाही घातलं, ज्यामुळे त्याची शक्ती संपली. गोलू पोपटाला मुक्त करतो आणि प्रण करतो की आतापासून तो कठोर परिश्रम करेल.